नमस्कार सर्वांना, माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर दीपाली मिनी ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर मी आज सत्यनारायणाची पूजा मांडायला घेतली होती। तर माझ्या माहेरी सत्यनारायणाची पूजा होती घराची। तर मी सत्यनारायणाची पूजा मांडण्यासाठी सर्व आंब्याचे डहाळे चौरंगाला लावून घेतले। नंतर एक कोरा असा फीस घेतला आहे। तर आमच्याकडे आसन नव्हतं त्याच्यामुळे मी फीसच घेतला। नंतर हा फीस व्यवस्थित मी आथरून घेतला। नंतर त्याच्यावरती सत्यनारायणाची पूजा ठेवली। तर हा एक हार आणला होता झेंडूच्या फुलाचा, तो मी याच्यावरती ठेवून घेतला आहे। तर व्यवस्थित हार लावून घेतला मी फोटोला। नंतर सर्व साहित्य सर्व मी एकाच याच्यामध्ये सर्व काढून घेतलं होतं, सर्व सामान। नंतर कलशमध्ये मी एक सुपारी आणि आंब्याचे 5 पानं, नंतर नारळ आणि 1 रुपयाचं नाणं टाकून घेतलं। एक फूल टाकलं होतं। नंतर मी तांदळाची रास टाकून घेतली आहे घट ठेवण्यासाठी, कलश ठेवण्यासाठी। तर मी असा हा कलश ठेवून घेतला। नंतर मी नारळाने याची पूजा करून घेतली। थोडंसं हळदी कुंकू टाकून घ्यायचं। नंतर मी विड्याची पानं घेतली आहेत। तर आता हे विड्याची पानं मी सर्व मांडून घेते। तर 5 असे 2-2 करून मी 5 जागी हे पानं मांडून घेणार आहे। तर मी असे हे मांडून घेतले। नंतर याच्यावरती सर्व मी एक साहित्य टाकून घेणार आहे। हळकुंड, खारीक, सुपाऱ्या, बदाम असे सर्व वटीचे सामान 5-5 असं सर्व पानावरती ठेवून घेणार आहे। तर सर्व साहित्य असं काढून घेतलं मी, एक सर्व निवडून घेतलं। एक सर्व साहित्य टाकून घ्यायचं। सर्व एक पानावरती मांडून घ्यायचं। तर मी हा अगोदर हळकुंड, खारीक, खोबरं, बदाम असे सर्व 5-5 मांडून घेतले आहेत, वटीचं सामान सर्व। तर सर्व असं मांडून घ्यायचं मस्त। सर्व ध्यान करून ठेवू, असं ध्यानाने करून सर्व मांडावं लागतं, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो। तर पद्धतशीर ठेवायचं देवाचं, म्हणजे कसं मन लावून केलं की मग प्रसन्न वाटतं। नंतर मी खोबऱ्याचे तुकडे टाकून घेतले। तर आता माझं हे सर्व मांडून घेतलं। नंतर मी फळं मांडून घेतले, 5 केळी, 1 सीताफळ, 2 डाळिंब, जाम, पेरू असं सर्व मी 5 फळं मांडून घेतले। नंतर मी फुलं वाहून घेतले। नंतर मी एका याच्यामध्ये 9 सुपाऱ्या ताटामध्ये मांडून घेतल्या, 9 ग्रहाच्या अशा सुपाऱ्या 9 मांडून घेतल्यानंतर त्या व्यवस्थित हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली। नंतर मी गणपती म्हणून 1 सुपारी मांडली आहे छोट्या चौरंगावरती। सर्व फुलं वाहून घ्यायचे मस्त असे। नंतर मी सर्व याची पूजा करून घेते, अशी व्यवस्थित अशी पूजा करून घ्यायची मस्त। नंतर मी अगरबत्ती धूप लावून घेतला, दिवा लावून घेतला, उदबत्त्या लावल्या। धूप लावते आता। तर धूप असा पेटवून घेतला। नंतर मी देवापुढे रांगोळी काढून घेतली। तर खूप मस्त अशी देवाची पूजा मस्त अशी दिसत होती बघा, किती छान अशी मस्त।
तर सर्व अशी मी पूजा करून घेतली. नंतर पोथी वाचून घेतली. तर बघा अशी सर्व पूजा झाली होती. नंतर मी लास्टचा व्हिडिओ शूट केला होता. नंतर पंचामृत बनवलं होतं. ते पंचामृताचा व्हिडिओ मी लास्टला टाकला, कारण मी अगोदर त्याच्यामध्ये एडिट करायचं राहिलं होतं. तर मी सगळं मी बनवून घेतलं.